नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। रायगडच्या महाड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा। सभापती पदासाठी प्रेरणा सावंत तर उपसभापती पदासाठी सुरेश महाडिक यांची बिनविरोध निवड। मुंबई येथील मंत्रालयातील कॅन्टीन गॅस तुटवड्यामुळे बंद होण्याची शक्यता। सिलेंडरच्या कमतरतेमुळे ही सेवा 2 ते 3 दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती। याबाबत अंतिम निर्णय उद्या होणार। यवतमाळमधील भांडेगाव टोल नाका बंद करण्यात यावा या मागणीसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसकडून आंदोलन। संतप्त आंदोलकांकडून टोल नाक्यावरील काही साहित्याची तोडफोड। यामुळे टोल वसुली काही काळासाठी ठप्प। पनवेलमध्ये भर उन्हात 5 ते 6 तास उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। सरकारनं गॅस पुरवठ्यावर योग्य नियंत्रण ठेवण्याची नागरिकांची मागणी। यवतमाळ नगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या विभाग प्रमुखाला शिंदे सेनेचे नगरसेवक नितीन बांगर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप। यामुळे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जाहीर निषेध करत 1 दिवसीय कामकाज बंद आंदोलन। अहिल्यानगरमध्ये गॅस वितरण करताना ग्राहक आणि वितरक यांच्यात वाद होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त। घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांच्या लांबच लांब रांगा। जालन्यातील मंठा चौफुली परिसरात विजेचा शॉक लागून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू। टँकरद्वारे पाणी टाकण्यासाठी गेला असताना घडली घटना। छत्तीसगडमध्ये 108 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। यावेळी नक्षलवाद्यांनी 101 अत्याधुनिक शस्त्र पोलिसांच्या केली स्वाधीन। या नक्षलवाद्यांवर तब्बल 3 कोटी 61 लाखांचं होतं बक्षीस। धाराशिवमध्ये वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलाचा आंबा बागायतदारांना बसणार फटका। मोहर करपल्यानं यंदा उत्पादन घटण्याची शक्यता। चंद्रपुरात 91 लाखांच्या बनावट नोटा जप्त। ऊर्जानगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये छापल्या जात होत्या 500 रुपयांच्या बनावट नोटा। या प्रकरणी मध्य प्रदेशमधील रहिवासी असलेल्या 26 वर्षीय आरोपीला अटक। नाशिकमध्ये 10वीचा पेपर देऊन बाहेर पडताच एका विद्यार्थ्यावर 10 ते 15 जणांकडून हल्ला। या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी। या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण। भाईंदरच्या काशीमीरा येथील इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणातील मुख्य फरार आरोपीला अटक। आरोपी पप्पू पेजरला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात। पुण्यात मैत्रिणींच्या त्रासाला कंटाळून नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या। रूममधील 3 मुलींनी मानसिक त्रास देत बदनाम करण्याची धमकी दिल्याचं तरुणीनं लिहिलं सुसाईड नोटमध्ये। धाराशिवमध्ये नाचताना पायावर पाय पडल्याने एका तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी कत्तीनं मारहाण। भांडण सोडवायला आलेल्या भावांनाही जीवे मारण्याची धमकी। 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील जळगाव रोडवर भरधाव कारनं दुभाजकाला ओलांडून समोरून येणाऱ्या दुचाकी आणि रिक्षाला दिली धडक। या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू तर रिक्षा चालक गंभीर जखमी। या होत्या काही विशेष घडामोडी। आणखी काही घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।